आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। अनेक ठिकाणी वृक्ष संवर्धनाचे उत्तम काम करणारे सिने अभिनेते सयाजी शिंदे तसेच राज्यभरात जलसंधारणाबरोबर अनेकांना मदतीचा हात देणाऱ्या नाम फाउंडेशनचे कर्ते धरते सामाजिक कार्यकर्ते व मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आज कराड तालुक्यातील वाहगाव येथे भेट दिली। 6 पदरीकरणाअंतर्गत पुणे बेंगलोर महामार्गावर अनेक ठिकाणी झाडे तोडली गेली। अशाच काही झाडांचे पुनर्रोपण देवराईतर्फे वाहगाव येथे करण्यात आले आहे। या पुनर्रोपण करण्यात आलेल्या अनेक झाडांची पाहणी करून या दोन्हीही कलाकारांनी या झाडांना आलिंगन देत आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी वाहगावचे सरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि वाहगावला कराडच्या जवळचं हे गाव आहे आणि सरपंच साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण मी आत येत असल्यापासून देशी प्रजातीची सगळी झाडं लावलेली पाहिली आणि ती नीट राखलेली पाहिली। खरं तर ती जी झाडं आहेत ज्यांना आम्ही मिठ्या मारतोय ते हायवेवर आपल्याकडे प्रचंड विकास चाललेला आहे, त्यामध्ये झाडं तोडणं वगैरे हे तर स्वाभाविक आहे, कारण विकास जास्त महत्त्वाचा आहे, झाडं महत्त्वाची नाहीत असाही काही जणांचा समज आहे। पण झाडं नसतील तर खूप विकसित होऊन आपण काय करणार हा मूळ प्रश्न तसाच राहतो। त्याला एक छानसं उत्तर हायवेवरनं इथे 7 झाडं आणलेली आहेत आणि ती 7ही झाडं हळूहळू आपल्याला बहरताना दिसत आहेत। ते खोडं होती नुसती, ती खोडांचं काय झालं असतं, जळण झालं असतं आणि 200 वर्षाचा इतिहास आपण चुलखंडात घातलाच असता, पण तो वाचवला आणि त्याबद्दल मी पवारांचं मनापासून अभिनंदन करतो। असे सरपंच जर गावोगावी झाले तर आपला बराच प्रश्न सुटू शकतो। जल, जमीन आणि जंगल या 3 गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या पुढच्या पिढ्या सातत्याने आपल्याला विचारणारा प्रश्न तो असेल। त्यामुळे आपण ही झाडं जपणं हे आपलं काम आहे। आणि इथे या गावामध्ये खरं तर सरपंचांनी आधी शोभेची झाडं लावली होती, परदेशी झाडं लावली होती, पण जेव्हा सयाजीरावचं त्यांचं बोलणं झालं त्यावेळी त्यांनी ती सगळी झाडं काढली आणि देशी झाडं लावलेली। तर आता तुम्ही या रस्त्याने येताना वाहगावमध्ये सगळा प्रवेश करताना तुम्हाला दुतर्फा ती झाडं दिसतील। अजून एक 5-10 वर्षांनी हे इतकं हिरवगार असेल। कराडच्या अलीकडे जरा थांबूया असं पांथस्थ जेव्हा म्हणतील तेव्हा ह्या सगळ्या प्रकल्पाचं यश तिथं निश्चित झालेलं असेल। मी पवारांना मनापासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। आणि आज एवढ्या गडबडीत आम्ही भेटायला, कारण मला हे बघायचं होतं की नेमकं खोड काढून कसं ते रुजतं आणि ते डेरेदार कसं होतं। तर तुम्ही जर बघितलं तर ती नवीन पालवी इतकी सुंदर फुटली, ह्या झाडाला असेल, समोरच्या झाडाला असेल, याचे वाढदिवस वारंवार साजरे व्हावेत आणि अशी डेरेदार झाडं व्हावी, कारण हीच गरज आहे। आता या उन्हाळ्यात आपण पहिल्यांदाच बघितलं की होळीच्या आधीच ऊन तापलेलं आहे, त्याच्यामुळे निसर्गाने परिस्थिती ताब्यात घेतल्यासारखी वाटते आणि निसर्ग त्यावर खूप सारं बोलण्या अगोदर माणसं जर संवेदनशील झाली, त्यातल्या त्यात समंजस झाली तर बराच प्रश्न निकालात निघू शकतो असं मनापासून वाटतं। शुभेच्छा आणि अभिनंदन। तुमच्याबरोबर ज्या ज्या लोकांनी ह्या सगळ्या प्रक्रियेत सहभाग घेतला त्या सगळ्यांचाही तितकाच वाटा आहे, तर त्या सर्वांचंही मनापासून अभिनंदन।